मित्रांनो, आपल्यासोबत बैलगाडी क्षेत्रातील टॉपचे आजचे ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत. प्रथमतः तुम्हाला अभिनंदन, धन्यवाद. आताच गर्णिकेचा राजा आणि गणाबा यांची गाडी सेमीफायनल मध्ये पात्र होऊन फायनल मध्ये गेलेली आहे. गाडी कशा प्रकारे तुम्ही मारली? गट काढला गाडीनं मधनं, सीमेला गाडी 1 नंबर तासावर आली. गणाच्या मालकाची पण वाटलं नव्हतं गाडी आपली आज राहील फायनलला, पण वासरू पण जाम पाहिला आणि बैल पण जाम पाहिला. गाडी 1-1.5 चकड्यानं लागली गाडी फायनलला राहील. आता गणाबाई जे मालक आहेत ना, ते म्हणत होते की आजचे ड्रायव्हर फक्त आम्हाला एवढंच विचारलं, त्यांना ते एवढंच विचारलं तुम्ही त्यांना की गाडी पळते का, ते म्हणले पळते. मग ते बोलले की आजचे ड्रायव्हर ते म्हणले बाकीचं सगळं मी बघतो. हा, त्यांना एकच सांगितलं, तुम्ही फक्त बैल झोपा म्हणलं. मी म्हणलं खाली गेल्यावर बघतो काय करायचं. तुमच्या डोक्यात खाली फाटीवर गेल्यावर ते डोक्यात काय नियोजन कसं असतं तुमचं? नियोजन काय, बैल गटापेक्षा सीमेला वासरू जास्तच पळालं, त्यामुळे गाडी लागली. गाडी पहिल्यांदा कसं बैलाला ताप देणार वासरू चालत नाही, कमी पोहू दे एक उडी, पण बैल घेतोय गाडी सगळी ओढून अंगावर. आता गाडी पब्लिकला लागली होती. हो, पब्लिकला लागली. त्यात आता गणाबाईन राजा पहिल्यांदाच एकत्र आले होते. हो, एकत्र. तुमचा काय वाटतं फायनलचं काय? आता बघा गाडी कुठे निघते त्या हिशोबावर आणायचं काम आपण करायचं गाडी. कारण की सगळे आजचे ड्रायव्हर असलं म्हणलं की सगळे जरा डोक्यात त्यांचे सगळे पोहोचते ना आता सध्या राजा, त्यामुळे माझं पण नाव आहे आता राजा. प्रत्येक राजाच्या गाडीवरती तुम्हीच असता, ते तुम्ही करून दाखवता. राजा जरी पळत असला तरी त्याच्या माग आजच्या ड्रायव्हरचा निश्चितपणानं थोडा हात आहेच. 100%. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला.